राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. आज आपलं स्वागत आहे कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत टाटाची एक गाडी वगैरे जी की सगळ्यात जास्त पॉप्युलर आहे, छोटा हत्ती नावाने. जी कडे येऊन जाते टाटा एस गोल्ड पेट्रोलमध्ये मॉडेल वगैरे येऊन जाईल मित्रांनो. CX वेरियंट वगैरे आहे. आणि टाटा एस गोल्डमध्ये आपल्याला CNG पेट्रोल आणि डिझेल हे तिन्ही मॉडेल येऊन जातील. त्यासंगेच आता आपल्याला इलेक्ट्रिक पण येऊन जाते मित्रांनो. बाकी हा जो आपल्यासमोर मॉडेल वगैरे आहे मित्रांनो, 2026चा लेटेस्ट मॉडेल आहे. आणि आज आपण एका व्हिडिओमध्ये सांगणार तुम्हाला या गाडीचे फीचर्स आणि याचे जसं पेलोड वगैरेबद्दल आपण तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले आपण बोलू चाबी वगैरेबद्दल. आपली या प्रकारची चाबी घेऊन जाईल मित्रांनो गाडीमध्ये. बाकी तुम्ही बघू शकता नॉर्मलची चाबी वगैरे दिलेली आहे कंपनीने गाडीमध्ये. तर मित्रांनो, आपण बोलूया आता गाडीचं इंजन वगैरेबद्दल. तर कंपनीने आपल्या गाडीमध्ये इंजन वगैरे दिलेले 494 CCमध्ये MPFI PX6 RDE 4 स्टॉक वॉटर कूलंट इंजन वगैरे दिलेलं कंपनीने मित्रांनो. जी काही आपण जर बोलायला गेलो याच्या टॉर्क वगैरेबद्दल तर ते आपल्याला 55 न्यूटन संघ मिळेल मित्रांनो. त्यासंग जाता आपण बोलू आपल्या गाडीच्या टॅडिंग रेडियस आणि फ्यूल टँक वगैरेबद्दल. तर मित्रांनो, आपल्या गाडीचं जशी जे पेट्रोल टँक वगैरे दिलेलं कंपनी ते आपल्या 26 लिटरमध्ये येऊन जाते. बाकी यामध्ये तुम्हाला डिझेल आणि CNG आणि इलेक्ट्रिक पण अवेलेबल. तर तुमच्या समान तुम्ही जी पाहिजे तुम्ही गाडी वगैरे घेऊ शकता मित्रांनो. आणि आपल्या गाडीचं जर बघायला गेलो आपण टॅडिंग रेडियस वगैरे मित्रांनो, तर ते आपल्याला 4300 mm मिळून जाईल. बाकी आपण जर मित्रांनो साईडच्या लोगोबद्दल पाहायला गेलो आपण गाडीचं या प्रकारे येऊन जाईल. जी गाडीची गेअरबॉक्स सिस्टम वगैरे दिली आहे कंपनीने ती आपल्याला येऊन जाते GBS 65.5 आणि 6.31 या टाईपचं आपल्याला जे गेअरबॉक्स सिस्टम वगैरे गाडीमध्ये दिलेली आहे मित्रांनो. गाडीमध्ये जसं आपलं 5 स्पीड ट्रान्समिशन वगैरे येऊन जाईल मित्रांनो. तुम्हाला यातनी बसल्यानं दाखवणार आहे. बाकी 5 स्पीड ट्रान्समिशन करून जाईल मित्रांनो. आणि आपण जर बोलू आपल्या गाडीच्या डायमेन्शन वगैरेबद्दल तर मित्रांनो, ही जी गाडी वगैरे ही आपल्याला येऊन जाते अंडर 4 मीटरच्या आतनी येऊन जाते गाडी ही. तर मित्रांनो, आपल्या गाडीची अशी जी लांबी वगैरे टोटल ती आपल्याला येऊन जाते 3800 mm मध्ये. गाडीची रुंदी वगैरे मित्रांनो ती आपल्याला येऊन जाते 1500 mm मध्ये. आणि आपल्या गाडीची जी उंची वगैरे ती आपल्याला येऊन जाते 1885 mm मध्ये मित्रांनो. त्यासंगच आपण बोलूया आपल्या गाडीच्या व्हीलबेस वगैरेबद्दल तर ते आपल्याला येऊन जाते 2100 mm मध्ये येऊन जाईल मित्रांनो. आणि 160 mm आपल्या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स करून जाते मित्रांनो. जे की खराब रोड वगैरे असलं तर आपण हिला आरामात तशी नेऊ शकतो. बाकी मित्रांनो, आपल्या गाडीचं जे पेलोड वगैरे कंपनीने दिलेलं आहे ते आपल्याला येऊन जाते 900 kg म्हणजे मित्रांनो. तुम्ही बघू शकता इथं याची पेलोड कॅपॅसिटी तशी 900 kgची आहे. पण तुम्ही याच्यामध्ये तसं जास्त माल वगैरे आपण तसं नेऊ शकतो मित्रांनो. पण गाडीमध्ये तसं प्रॉब्लेम राहू शकते, तर तुम्ही याला 900 950 पर्यंत झालं तरी काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर मित्रांनो आपण बोलूया आपल्या गाडीचं जसं की त्यानंतर आपण बोलूया आपल्या गाडीच्या GVW तर ते आपल्या येऊन जाते 1835 kg मध्ये. आणि गरबड वगैरे मित्रांनो 740 kg मध्ये येऊन जाईल. आणि मित्रांनो, आपण जर बोलूया आपल्या गाडीच्या जसं की आता कार्बॉक्स वगैरे दिलेल्या कंपनीने तर याच्या डाल्याच्या आपण जर लांबी रुंदी वगैरेबद्दल आपण बोलायला गेलो तर याची टोटल जी लांबी ती आपल्याला 2200 mm मध्ये मिळून जाईल. याची जी रुंदी वगैरे ती आपल्याला येऊन जाते 1490 mm मध्ये. आणि याची जी उंची वगैरे ती आपल्याला येऊन जाते 300 mm मध्ये मित्रांनो. बाकी गाडीच्या शोरूम प्राईससाठी नाही का तुम्ही शोरूमला कॉल वगैरे करू शकता मित्रांनो. बाकी आपण समोरून जर बोलूया तर आपल्याला जे टाटाचं लोगो वगैरे ते आपल्या इथं सेंटरमध्ये येऊन जाईल मित्रांनो. आणि त्या बाजूला आपल्याला येऊन जाते एसची बॅजिंग वगैरे आणि या बाजूला आपल्याला येऊन जाईल गोल्डची बॅजिंग वगैरे. हिचं आपण जर डिझेल मॉडेल असलं मित्रांनो गोल्ड प्लस आपल्याला येऊन जाईल आणि मित्रांनो, आपले जे ह्याचे हेडलाईट सेटअप वगैरे दिलं कंपनी आपल्याला येऊन जाते हॅलोजन सेटअपमध्ये येऊन जाते. पण याचं जे हेडलाईट सेटअप वगैरे दिलं कंपनी आपल्या हेडलाईट सेटअप वगैरे मित्रांनो आपल्या हॅलोजन टाईप येऊन जाईल. बाकी आपल्या खाली पण नाही का रिफ्लेक्टर वगैरे आपल्या येऊन जातील मित्रांनो. हे सेफ्टीसाठी आपल्याला चांगले येऊन जातात. बाकी याच्या पाठी मग तुम्हाला रेडिएटर वगैरे ते तुम्हाला दिलेलं आहे. आणि थँक्स फॉर श्रीनिवास विकल मित्रांनो, ज्यांनी आपल्या गाडी वगैरे दिली व्हिडिओ बनवण्यासाठी. आपण साईडला जर बोलूया तर आपल्या इथं येऊन जाते इथं 6ची बॅजिंग वगैरे मित्रांनो. साईडला आपण बघायला तर आपल्या 6ची बॅजिंग वगैरे इथं येऊन जाईल. आणि जे कंपनी टायर वगैरे दिली त्यामध्ये ते आपल्याला MRFचे टायर वगैरे दिलेले आहेत, ज्याचं सेक्शन वगैरे आपल्याला 145 R12चे येऊन जातात LT टायर वगैरे. सो मडीस येऊन जातात मित्रांनो. पाठीमागे येऊन जातात ड्रम ब्रेक वगैरे गाडीमध्ये. ट्यूबलेस टायर वगैरे आहेत. आणि गाडीमध्ये आपल्याला येऊन जाते पॅराबोलिक लिफ्ट फ्री सस्पेन्शन वगैरे येऊन जाते मित्रांनो. त्यानंतर आपण जर बोलूया आपल्या गाडी जसं की कॅबिन वगैरेबद्दल तर या प्रकारे आपल्या गाडीचं कॅबिन वगैरे येऊन जाईल मित्रांनो. बाकी इथं तुम्हाला काही कंट्रोल वगैरे मिळणार नाही, फक्त विंडो कंट्रोल अनलॉक इथून करू शकता. बाकी सीटचे कंट्रोल वगैरे तुम्ही इथं मॅन्युअल दिले आहेत मित्रांनो. याला समोर मागणे तुम्ही इथून खालून यायला करू शकता. तुम्हाला इथं बटन वरती दिलेलं हे तुम्ही बघू शकता. इथं बटन दिल्यानंतर तुम्ही समोर यायला करू शकता सीटला. तर मित्रांनो, सध्या बसलेलो आहे मी गाडीमध्ये. गाडीचे मीटर वगैरे तुम्ही बघू शकता. या प्रकारे आपल्याला येऊन जाईल डिजिटल मीटर वगैरे. आणि स्टेअरिंग वगैरेबद्दल आपण बघायला गेलो मित्रांनो तर या प्रकारे आपल्या गाडीचं स्टेअरिंग वगैरे येऊन जाईल, जे काय आपल्या येऊन जाते हायड्रोलिक टाईप आपल्या येऊन जाते. बाकी इथं टाटाचं लोगो आपल्या सेंटरमध्ये येऊन जाईल. आणि दोन्ही साईड आपल्याला हॉर्न वगैरे येऊन जातील मित्रांनो. बाकी या बाजू आपल्याला येऊन जातात तिचे हेडलाईट कंट्रोल आणि इंडिकेटर्स कंट्रोल आपल्या कंपनीने दिलेले आहेत. बाकी या बाजू आपल्या वायपर कंट्रोल वगैरे दिलेले आहेत.
आणि हेडलाईट लेवलला तुम्ही ॲडजस्ट करू शकता. त्यानंतर आपण बोलू आपल्या साईडमध्ये तर आपण इथं गाडीमध्ये दिलेलं इको मोड वगैरे मित्रांनो. तर इको मोड काम वगैरे कसा करते की जर आपली गाडी वगैरे खाली चालत आहे आपण त्याला इकोमध्ये असं लावून दिलं तर आपली गाडी जास्त पेट्रोल वगैरे पिणार नाही. बघू शकता इथं तसं पेट्रोल वगैरे पिणार नाही, ती चांगला मायलेज वगैरे देईल. पण जर गाडीमध्ये माल वगैरे भरलेला असतं तुम्ही याला इकून काढलं गाडी ऑटोमॅटिक पॉवरमध्ये लागून जाईल. तेव्हा निघायचं 55 न्यूटनमीटर टॉर्क वगैरे लावाल मित्रांनो. आणि गेअर्स वगैरेबद्दल आपण पाहायला गेलो तर आपल्या याच्यामध्ये येऊन जातं 5 स्पीड ट्रान्समिशन मित्रांनो. बघू शकता तुम्ही इथं. बाकी येऊन जातं आपल्या रिव्हर्स गिअर वगैरे आणि बाकी आपल्या गाडीमध्ये आपल्या रिव्हर्स सेन्सर वगैरे येऊन जातील मित्रांनो. बाकी तुम्ही इथं सामान ठेवण्यासारखी जागा दिलेली आहे, म्युझिक सिस्टम तुम्ही इथं लावू शकता मित्रांनो. बाकी तुम्हाला वरती एक USB चार्जिंग मोड दिलेलं कंपनीने. बाकी समोर नाही का मित्रांनो आरामात दोघं एक जण तर म्हणजे तसं समोर तर दोघं जण तसे मोकळे बसू शकतात मित्रांनो. पाहिजे असं तर एक जण तर आराम करू शकते तसं. बाकी गाडीवर जर तुम्हाला मागं जर गाडी रिव्हर्समध्ये लावायची असेल तुम्हाला इतकी चांगली व्ह्यू गाडीतून मिळून जाईल मित्रांनो. बाकी तुम्हाला इथं येऊन जाते सामान ठेवण्यासारखी जागा वगैरे येऊन जाईल मित्रांनो. आणि जॅकवर तुम्हाला येऊन जाते इथं पाठीमागं ड्रायव्हरच्या पाठीमागं तुम्हाला जॅकवर येऊन जाते. आता आपण बोलूया आपल्या पाठीमागं जाऊ इथं गाडीच्या. आणि पार्किंगच्या बटन वगैरे मित्रांनो माहिती दिलेलं कंपनी हे तुम्हाला इथं येऊन जाते. त्याला वरती उचललं की ते पार्किंग चालू होऊन जाते. बाकी मित्रांनो गाडीमध्ये 12 इंचेस आपले टायर वगैरे जातील. बाकी आपले इथं जे हुक वर असतात हे प्रॉपर दिलेले कंपनीने, तर तुम्हाला एक्स्ट्रा काही करायचं काम नाही तुम्हाला. बाकी आपण जर मागच्या बाजूचं आपण बघायला लोकवराबद्दल तर आपल्या गाडीचं लोकवर आपलं या प्रकारे होऊन जाईल मित्रांनो. आणि इथं आपल्या येऊन जाते टाटाचं लोगो वगैरे खाली रेडियम वगैरे येऊन जाते. इथं येऊन जाते आपल्याला इथून जाते आपल्याला इथं जे लॉक अनलॉक या डायला तुम्ही इथून लॉक अनलॉक इथून करू शकता मित्रांनो या प्रकारे खोलून इथं. बाकी आपण जर बोलावलं शिफ्टिंग टायरबद्दल ते आपल्याला इथं दिलेलं आहे मित्रांनो, जे आपल्या 12 इंचचं येऊन जाते. आणि रिव्हर्स लाईट वगैरे इथं दिलेलं मित्रांनो. आणि इथून जाते याची ब्रेक लाईट वगैरे जे की हॅलोजन टाईप आहे मित्रांनो. ब्रेक लाईट इंडिकेटर्स आणि रिफ्लेक्टर वगैरे मदत दिलेले. बाकी 2 सेन्सर आहेत मित्रांनो. बाकी रबर टाईप दिलेलं आहे, एकदम टच टू टच गाडी लावली तुम्ही तर. बाकी इथं टाटाचं लोगो वगैरे याला तुम्ही डायरेक्ट असं खोलू पण शकता मित्रांनो. आणि या टाईपमध्ये आपल्या गाडीचा डाला वगैरे जाईल मित्रांनो. पेट्रोल टाकायसाठी जागा आपल्या बाजूला दिलेली आहे जी की आपल्याला येऊन जाते 26 लिटर संघ. बाकी तुम्हाला आपला व्हिडिओ वगैरे कसा वाटला मित्रांनो कमेंट करून सांगा. आणि यानंतर तुम्हाला कोणत्या गाडीचा व्हिडिओ वगैरे बघायचा ते पण कमेंट करून सांगा. चला मित्रांनो भेटूया तुमच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. राम राम सगळ्यांना.